मित्रांनो, आपले सरकार सेवा पोर्टलमधून घरबसल्या तुम्हाला जर नॉन क्रिमिनल काढायचं असेल, तर यासाठी तुम्हाला जे काही 3 वर्षाचा उत्पन्नाचा तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो. तर यामध्ये 2 प्रकारचे 3 वर्षाचे उत्पन्नाचे दाखले असतात. यामध्ये जे काही परिशिष्ट ब मधला एक 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असतो आणि एक नॉर्मल असतो. तर या संदर्भातले जे काही दाखले आहेत ते कशा पद्धतीने काढावे लागतात घेणार आहोत. तसेच या 2 दाखल्यामध्ये कोणकोणता फरक आहे नेमकं, कारण की बरेच जणांचे जे काही अप्लाय करतो आपण व्हिडिओ बनवला होता, ते व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी अप्लाय केलेला आहे, परंतु काही जणांचे जे काही उत्पन्नाचा दाखला फॉर्मॅट आहे परिशिष्ट ब मध्ये मागतात. तर यामुळे बऱ्याच जणांचे दाखले रिजेक्ट होतात. त्यामुळे आपण या 2 दाखल्यामध्ये किंवा या 2 प्रमाणपत्रामध्ये परिशिष्ट ब आणि नॉर्मल 3 वर्षाच्या दाखल्यामध्ये काय फरक आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन 3 वर्षाचा. तर मित्रांनो, तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करण्यासाठी जे काही 3 वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला इथे मॅन्डेटरी आहे. अन्यथा तुम्ही जे काही तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल ते काढूच शकत नाही. तर यामध्ये मित्रांनो, तुम्हाला जर घर बसल्या हे सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही सिटीजन पोर्टल किंवा आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध आहे. इथून सुद्धा तुम्ही 3 वर्षाचा तुमचा जे काही दाखल्यासाठी अर्ज करू शकता. परंतु मित्रांनो, इथून जर तुम्ही 3 वर्षाच्या दाखल्यासाठी अर्ज करायचा प्रयत्न केला तर यामध्ये जे आहे ते नॉर्मल पद्धतीचा जे काही 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दिला जातो. या 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून जे आहे ते तुम्ही काही ठिकाणी या दाखल्यावरून जर तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय केलं तर काही एस डी ऑफिसमधून याला अप्रूव्हल मिळते, परंतु काही ठिकाणी याला जे आहे ते अप्रूव्हल मिळत नाही. तर या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे ते रिजेक्टमध्ये येतो. तर आता तुमच्या एस डी ऑफिस अंतर्गत हे दाखला चालते की नाही चालत हे इथून मी तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही अर्ज करसाल आणि तुम्ही जे दाखला अपलोड करसाल, तुमच्या दाखला जर अप्रूव्हल झाला या सिटीजन लॉग इनवरून 3 वर्षाचा उत्पन्न जे आपण काढला त्यावरून जर अप्रूव्ह झालं तर समजून जायचं तुमच्या एस डी ऑफिसमध्ये जे आहे ते 3 वर्षाचा नॉर्मल दाखला सिटीजन लॉग इनवरचा ॲक्सेप्ट केला जातो. आणि जर रिजेक्ट झाला अर्ज तर समजून जायचं की तुमच्याकडे जे आहे ते दाखला ॲक्सेप्ट इथे होत नाही. तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनलचा जे काही परिशिष्ट ब मधला जे काही दाखला आहे तोच लागतो. तर आता महत्त्वाचं म्हणजे हे नॉर्मल दाखला तर आपण सिटीजन लॉग इनमधून काढू शकतो. यासाठी आपण जे आहे ते व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. परंतु आता परिशिष्ट ब मधला जे काही उत्पन्नाचा दाखला आहे 3 वर्षाचा तहसीलदार यांचा, हा कसा काढायचा? तर मित्रांनो, हा दाखला तुम्हाला काढायचा असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला जे काही दाखला आहे ते सिटीजन लॉग इनमधून काढण्याची कुठलीही इथे सुविधा उपलब्ध नाही आहे. तुम्ही 3 वर्षाचा दाखला अप्लाय केला तर तुम्हाला नॉर्मलवालाच इथे दाखला मिळणार आहे आपले सरकार पोर्टलवरून. परिशिष्ट ब मधला जो तुम्हाला दाखला लागत असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावरूनच यासाठी अर्ज करावा लागेल. तिथून तुम्हाला परिशिष्ट बचा जे काही दाखला आहे तो काढावा लागेल तलाठी अहवालच्या आधारावरती. आणि त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर त्या ठिकाणी तो बाहेरून काढलेला दाखला तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते अप्रूव्ह करून घेऊ शकता अशा पद्धतीने. परंतु सिटीजन लॉग इनमधून आत्तापर्यंत कुठलीही सोय उपलब्ध झालेली नाही आहे परिशिष्ट ब दाखल्यासाठी. तर अप्लाय जरी केलं तर काही नॉर्मल दाखलाच देतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे किंवा बरेच जण नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करतात, परंतु बऱ्याच जणांचे जे काही फॉर्म आहे किंवा ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलं जाते. याच कारणामुळे की आपल्याला परिशिष्ट ब मधला जे काही उत्पन्न दाखला आहे 3 वर्षाचा तहसीलदार यांचा पाहिजे. तर बरेच जण विचारत होते की हा दाखला कशा पद्धतीने काढला जातो. तर मित्रांनो, आपले सरकार सेवा पोर्टलवरून हे दाखला काढणं शक्य नाही आहे. तुम्हाला बाहेरच्या सेतूवरून जाऊन काढून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे दाखले आहेत. साधा दाखला अशा पद्धतीचा असतो आणि या ठिकाणी परिशिष्ट ब मधला दाखला जे आहे ते अशा पद्धतीचा असतो. हे 2 प्रकारचे दाखले तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी जे आहे ते साध्या दाखल्यावरती म्हणजे नॉर्मल सिटीजन लॉग इनवरून किंवा आपले सरकार सेवा पोर्टलवरून काढलेला जे काही दाखला आहे त्यावर दाखल्यावरती सुद्धा जे आहे नॉन क्रिमिनल अप्रूव्हल केलं जाते. परंतु काही ठिकाणी जे आहे ते इथे या दाखल्यावरती जे नॉर्मल दाखला आहे त्यावरती अप्रूव्हल केलं जाते, परिशिष्ट बस मागितलं जाते. तर आता तुमच्या एस डी ऑफिस अंतर्गत ते डिपेंड करते कशा पद्धतीचं कार्यपद्धती आहे. तर तुमच्या इथे तुमचा सुद्धा अर्ज या अंतर्गत रिजेक्ट झाला होता का कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कोणत्या दाखल्यावर अप्रूव्हल दिले जाते ते सुद्धा कमेंट करून माहिती कळवा. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती. जी काही नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचा जे काही तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागतो, यामध्ये 2 प्रकारचे उत्पन्नाचे दाखले आहेत. याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तसेच परिशिष्ट ब दाखल्यासाठी कशा पद्धतीची प्रक्रिया आहे आणि नॉर्मल दाखल्यासाठी कशा पद्धतीची प्रक्रिया आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहितीबद्दलची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती जाणून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. परिशिष्ट ब साठी नेमकं कशा पद्धतीची प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने हा दाखला मिळवला जातो आणि नॉर्मल दाखल्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. परिशिष्ट ब दाखला कुठे मिळतो आणि सिटीजन लॉग इनमधून काढण्याची सोय उपलब्ध आहे का इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज प्रयत्न केलेला आहे. आणि दोन्ही दाखले सुद्धा मी दाखवलेले आहे कशा पद्धतीचे असतात. तर ही माहिती किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपले जे कोणी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स
जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.